यार दे किलो तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहिणी सिरसट। तर हे बघा आमचं मंदिर। तर कोजागिरी पौर्णिमेविषयी तुम्हाला काहीतरी आमच्या गावातील वैशिष्ट्य सांगावं म्हटलं तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व काही दिसणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता। तर आम्ही काय नारळ खात आले होते बरं का। मी खरं तर तुम्हाला दिसत असेल तर मी दर्शनासाठी चालले होते। तर बघा आजूबाजूचे तुम्हाला पोल कसे दिसतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किती छान दिसतात। आणि खूप जण आले होते। तर हे आहे अंबाबाई आणि तिला आज पानाचं घर बनवलेलं आहे। तर पानाचं घर किती छान वाटतं तेही बघू शकता तुम्ही। नारळ केळी किती काय काय आणलेलं आहे। आणि खरं तर 9 दिवसाचं नवरात्र झालं ना तर कसं असतं आमच्या मंदिरामध्ये 5 दिवस ना मंदिरामध्ये झोपतात म्हणजे ज्यांनी कोणी म्हणजे जे कोणी आराधी मंडळी आहेत ना ते मंदिरामध्ये झोपतात। तर बघा गोलू कसं बघतंय। तर पालखीची पूजा करत असताना गोलू बघत होता। तर मी तुम्हाला हे दगडापासून बनवलेलं मंदिर दाखवत होते खरं तर बघा लाइटिंग वगैरे खूप म्हणजे खूप छान केलेलं आहे त्यांनी। आणि गोलूची खूप मजा असते बरं का। इथे आल्यानंतर त्याला छान वाटतं एकदम फ्रेशली। आणि बघा ती कशी नाचते आणि आवाज खूप मोठा होता इथं गाण्याचा, खूप म्हणजे खूप मोठा होता। तर बघू शकता आता तुम्ही गोलूचे खूप नखरे असतात। असं पण बसले आता तिने। तर आता बघा ती बसून वगैरे किती नखरे करते। तर म्हटलं आता बसल्या बसल्या व्हिडिओ वगैरे काढावं। तर खूप आणि खरं तर लय रडत होती। तिला पप्पापाशी म्हणजेच माझ्या वडिलांपाशी जायचं होतं। तर बघा मामा संगत म्हणजे मामा आला होता तिचा घ्यायला। तर ती काही गेली नाही मामासोबत। तर झालं काय तिने बघत होती पिशवीमध्ये काय आहे काय नाही ते। तर तिला घ्यायला आला होता पण त्याच्यासोबत काही गेलीच नाही तिने। तर ह्या तेल पिशव्या आमच्या शिल्लक राहिल्या होत्या। तर ते म्हणायला लागले की इथे भरपूर केलं। आता मी तुम्हाला दाखवते पोत कशा प्रकारे खेळतात। ही आहे पालखी बघू शकता।